नमस्कार सर्वांना, माझ्या मराठी रसोई चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मेथीचे मुटके बनवणार आहोत. एक नवीन वेगळा पदार्थ आहे हा, मेथीचे मुटके. आपण मेथीची पचडी बनवली, मेथीचे पराठे, मेथीचे थेपले बनवतो, त्याप्रमाणे आपण हे मेथीचे मुटके बनवणार आहे. अगदी फायबरयुक्त असे हे डाएट करणाऱ्यांसाठी एक प्रमुख पदार्थ आहे हा. बघा, मी इथं मेथी घेतलेली आहे. अर्धी जुडी असेल ही, चिरून आपली 1 वाटी मेथी होईल ही. 1 वाटी चिरून मेथी चिरून घ्यायची, ही धुवून स्वच्छ घेतलेली आहे 2 वेळा. त्याच्यासाठी अर्धी वाटी गव्हाचा कोंडा घेणार आहे. आपण तसं हे मी 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 तरी पीठ चाळून घेत नाही, पण आपण पुरणपोळी वगैरे करताना जरा काढलेला कोंडा असतो, तो टाकून देण्यापेक्षा बघा असा मी हा अर्धी वाटी गव्हाचा कोंडा घेतलेला आहे. अर्धी वाटी तूर डाळ मी भिजवून ही 1 वाटी झालेली आहे. एक 4 तास भिजत ठेवली होती. तूर डाळ अर्धी वाटी, हरभरा डाळ, चणा डाळ अर्धी वाटी भिजवून घेतलेली ही पण. मिरच्या 2 लागतील आपल्याला, लसूण 4-5 पाकळ्या आहेत आणि 1 चमचा जिरे आणि मीठ लागेल चवीनुसार, हळद पावडर आणि हिंग चिमूटभर. बघा, सर्वात अगोदर ह्या डाळी एकत्र करून, भिजलेल्या डाळी ह्या अशा एकत्र करून वाटून घ्यायच्या मिक्सरला. तूर डाळ, चणा डाळ आणि ह्या 2 मिरच्या, लसूण आणि जिरे हे सर्व वाटून घ्यायचं. आणि ही मेथी आपण चिरून घेणार आहे. वाटून घेतलेले डाळी, मिरची, डाळी आता आपण ह्याच्यात हे घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचं. मेथी चिरून घेतलेली आपण बघा ही. हा कोंडा पण ह्याच्यात, गव्हाचा कोंडा पण आपण घालून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद, मीठ चवीनुसार घालायचं आपण. 1 चमचाभर मीठ घातलेले मी आणि हिंग चिमटभर घालून घेऊया. आणि सगळे एकजीव करून आपण हे मेथीमध्ये सगळं एकजीव करून घेऊया आणि त्याचे आपण मुटके करायचे व चाळणीवर उकडून घ्यायचे, वाफवून घ्यायचे. त्यामध्ये गव्हाचा कोंडा असल्यामुळे फायबरयुक्त हे मेथीचे मुटके तयार होतात. डाएट करणाऱ्यांसाठी हा परिपूर्ण असा हा नाश्ता आहे. चाळणीला असं थोडं तेल लावून पुसून घ्यायचं आपण असं. इथं गॅस पेटवून आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये, त्याच्यावर ही चाळण अशी ठेवून द्यायची. आणि आता आपण हे मुटके करून घेऊया. हे बघा, आता असे आपण मुटके करून घ्यायचे ह्याचे आणि उकडत ठेवायचे ह्याच्यावर. एक 15 ते 20 मिनटं चांगले उकडू द्यायचे हे. आणि जर आपल्याला हवी असेल तरच जिरे मोहरीची फोडणी मारायची, नाहीतर असे सुद्धा तुम्ही उकडलेले मेथीचे मुटके खाऊ शकता. अशा पद्धतीनं आपण हे सर्व मुटके करून घेऊया व चाळणीवर असे वाफवून घेऊया. बघा, अशा रीतीनं आपण हे मुटके करून घेतलेले आहेत. हे बघा, आता आपण झाकण लावून 15 ते 20 मिनटं वाफवून घेऊया. मध्यम गॅस ठेवायचा आपण. बघा, आता 15 ते 20 मिनटं झालेले. आता आपण आपले हे मुटके उकडलेत काय बघूया. हे बघा, मस्त असे आपले हे परफेक्ट उकडलेले आहेत मुटके.
आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता जरा थोडेसे थंड झाल्यानंतर, कोमट झाल्यानंतर आपण हवे असल्यास ह्याच्यावरती 1-2 चमचे तेलाचे, पोहे खायचं चमचे असतं ना, तेल घालून जिरे मोहरीची फोडणी घालून आपण फोडणी देऊ शकता. नाहीतर असे सुद्धा खाऊ शकता तुम्ही. हे बघा, थंड झाल्यानंतर हे बरोबर व्यवस्थित निघतात. आता मी ह्याच्यावर थोडीशी अशी फोडणी ओतून घेणार आहे. आता आपण कढण्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घेऊया. एक छोटा चमचा मोहरी. गॅस बंद करून घेऊया आपण. मोहरी तडतडल्यानंतरच गॅस बंद करायचा. आणि एक छोटा चमचा आपण जिरे. आता आपण ही फोडणी ह्याच्यावर अशी घालून घेऊया. अशा रीतीनं आपले हे मेथीचे मुटके खाण्यासाठी तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत. तर नक्की करून बघा. मेथीचे मुटके हा डाएट करणाऱ्यासाठी परिपूर्ण असा नाश्ता आहे. व माझ्या चॅनलला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. रेसिपी पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.